हाय मित्रांनो, तर धर्मादाय आयुक्तालयाचा निकाल जाहीर झालेला आहे आज. तर त्या अनुषंगाने आपण ही अपडेट घेऊन येत आहे. तर यामध्ये बघा, इथे त्यांनी जे दिलेलं आहे तर पोस्ट आपल्या इन्स्पेक्टरसाठी आपण बघू. आपण जो प्रेडिक्ट केला होता कट ऑफ, तोच कट ऑफ गेलेला आहे. तर इथे जर बघितलं, ओपनचा कट ऑफ 200 आउट ऑफ 200 एका मित्राला मार्क्स होते. त्यानंतर ओपनचा जर कट ऑफ गेला, तो गेला आहे 196.27 पर्यंत. आणि त्याच्यामध्ये फक्त एक दिव्यांग व्यक्ती आहे 183.35 वरती. तर तो आहे. तर ओपनचा कट ऑफ 196 लागलेला आहे. त्यामध्ये जर बघितलं ओपन रिझर्वेशन वुमेनसाठी, फिमेलसाठी, तर 191.61 वरती लेडीज आहे. त्यांचा हा आहे कोमल म्हणून, कोमल गायकवाड. तर 191.61 वरती जो आहे तो ओपन फिमेलचा कट ऑफ लागलेला आहे. आणि स्पोर्ट्स पर्सनचा जर विचार केला आपण, तर तो 186.16 गेलेला आहे. दोनच विद्यार्थी घेतले आहे त्यांनी. आणि एक सर्व्हिसमॅनमध्ये 181.35 गेलेला आहे. तर अशा प्रकारे आपला ओपनचा कट ऑफ आहे. आणि पार्ट टाईम एम्प्लॉई त्यांचा 180 गेलेला आहे. ओपन अर्थक्विक 183 गेलेला आहे. ओपन प्रोजेक्ट अफेक्टेड 190 गेलेला आहे. आणि SC कॅटेगरीचा जर बघितला तर 190च्या जवळ 190.8 शेवटचा कॅन्डिडेट घेतलेला आहे. SC फिमेल जर बघितला तर 185.18 वरती शेवटचं कॅन्डिडेट म्हणजे फिमेल कॅन्डिडेट घेतलेलं आहे. स्पोर्ट्स पर्सनचा SC 180.78 लागलेला आहे. एक सर्व्हिसमॅन 157.28 लागलेला आहे. पार्ट टाईम एम्प्लॉई 174.51 लागलेला आहे. SC प्रोजेक्ट अफेक्टेड प्रकल्पग्रस्त 183.80 लागलेला आहे. ST जनरल जर बघितला आपण तर त्याच्या 3 जागा होत्या. आणि त्यामध्ये बघा 189.20 वरती एक कॅन्डिडेट आहे. आणि दुसरा कॅन्डिडेट 183.91 आणि तिसरा 183.50. तर 183 हा ST कॅटेगरीमधून लागलेला आहे जनरलसाठी. आणि वुमेन रिझर्वेशन STमध्ये 176.68 वरती लागलेला आहे. एक सर्व्हिसमॅन 142 वरती लागलेला आहे. ST पार्ट टाईम एम्प्लॉई 150.06 वरती लागलेला आहे. आता VJAचा बघू आपण. VJAमध्ये जनरलमध्ये 194 लागलेला आहे. फिमेल 183.5 लागलेला आहे. एक सर्व्हिसमॅन 148. NTB जनरल जो आहे 187 लागलेला आहे. NTB वुमेन जर बघितलं आपण 184 लागलेला आहे. NTCचं बघितलं तर 165 वरती गेलेला आहे. आणि वुमेनचा एकच जागा असल्यामुळे 189 वरती आहे. NTCचा एकच जागा होती तर एक सर्व्हिसमॅन 163 वरती लागला. पार्ट टाईम एम्प्लॉई 159 वरती लागला. NTDमध्ये जनरल एकच जागा तर 185 लागला. वुमेनमध्ये पण एकच जागा NTDमध्ये तर 188 लागला. तर हा कट ऑफ असा आहे मित्रांनो, खूप हाय लेवलचा आहे. कारण मुलांना पेपर खूप सोपा गेला होता, त्याच्यामुळे हा कट ऑफ एवढा लागलेला आहे. तर आपण केलेल्या प्रिडिक्शननुसारच कट ऑफ तेवढा लागलेला आहे. OBC जनरलमध्ये जर बघितलं तर 183.94 वरती लास्ट कॅन्डिडेट जनरलमधून घेतलेला आहे. आणि वुमेनमध्ये जर बघितलं तर 189.85. आता तुम्ही म्हणसाल की हा फिमेल कॅन्डिडेट असून त्यांना जनरलमध्ये का घेतलं. तर मित्रांनो, पहिले जे टॉपचे कॅन्डिडेट आहे की इथे किती 6 जागा हा OBC जनरलसाठी होत्या. तर OBCमध्ये जे पहिले 6 कॅन्डिडेट आहे ते त्यांनी घेतलेले आहे. आणि बाकी नंतर मग फिमेल कॅन्डिडेटना त्यांनी प्रेफरन्स, म्हणजे फिमेलमध्ये जे पहिल्या, आता फिमेलच्या जागा 5 आहे OBCसाठी, तर
फिमेलमध्ये ज्या पहिल्या 5 OBC आहेत त्या ह्या 2 सोडून, तर त्या त्यांनी घेतलेल्या आहे 183. पण इथे जर आपण बघितलं, इथे दिव्यांग OBC आहे B/ लोअर व्हिजन, हे 188 आणि 183 हे जे आहे ते जनरलमधून घेतले आहे, पण ते दिव्यांग व्यक्ती आहे, तर ते त्यांनी घेतलेले आहे. आणि इथे जर बघितलं तर 189 वरती फिमेलचा कट ऑफ लागलेला आहे. आता स्पोर्ट पर्सन जर बघितलं तर 185, एक सर्व्हिसमॅन 171, पार्ट टाईम एम्प्लॉई 174, प्रोजेक्ट अफेक्टेड 186. आता SCBC बघू. SBC म्हणजे एकच जागा होती, 192चा कट ऑफ लागला आणि फिमेलचा 182चा. SCBC जर बघितलं आपण तर 193चा कट ऑफ लागला जनरलमध्ये. आणि वुमेनमध्ये जर बघितलं आपण तर 188.53चा कट ऑफ लागला. SCBC स्पोर्ट पर्सन एक जागा होती, 183 वरती क्लोज झाला. SCBC एक सर्व्हिसमॅन 2 जागा होत्या, तर 171.72ला शेवटचा कॅन्डिडेट घेतला. पार्ट टाईम SCBCमध्ये एकच कॅन्डिडेट होता, एकच जागा होती, तर 186.11 त्याचा कट ऑफ लागला. प्रोजेक्ट अफेक्टेड SCBCमध्ये जर बघितलं तर 189.20 एवढा कट ऑफ लागला. आता EWS बघू. EWSमध्ये 190.46चा कट ऑफ लागला. जनरलमध्ये EWS वुमेन म्हणजे फिमेल कॅन्डिडेट 181.29 वरती शेवटचा कॅन्डिडेट घेतला. EWS स्पोर्ट पर्सन बघितला तर एकच जागा होती, 183.80 कट ऑफ लागला. एक सर्व्हिसमॅन EWS शेवटचा कॅन्डिडेट 162.09 वरती. EWS पार्ट टाईम एम्प्लॉई 136.91, हा सगळ्यात कमी कट ऑफ दिसला मला, 136. प्रोजेक्ट अफेक्टेड जर बघितलं तर 183.09 EWSमध्ये. आता ऑर्फनमध्ये बघू 165.99. आणि दिव्यांगामध्ये एकूण 5 जागा होत्या, तर त्यासाठी 183.94. तर हे अशा प्रकारे आपले कट ऑफ आहे विद्यार्थी मित्रांनो. हा आहे निरीक्षक या पदासाठी. जर तुमचं सिलेक्शन झालं असेल तर तुमचं हार्दिक अभिनंदन. अशाच प्रकारे मी स्टेनोग्राफर आणि आपले 3 पदं होते त्यानुसार तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये दाखवतो. तर अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू.